नमस्कार, मी वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये हॉट चॉकलेट करतोय। हॉट चॉकलेट मस्त आहे। हॉट चॉकलेट करण्यासाठी आपण दूध, साखर, कोको पावडर आणि त्याचबरोबर असं बारीक करून डार्क चॉकलेट घेतलं आहे। हॉट चॉकलेट करण्यासाठी एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला लागेल तितकं दूध घ्यायचं। आपण घेतलेलं दूध हे आधी गरम केलेलंच आहे। तुम्ही इथे कच्च्या दुधाचा सुद्धा वापर करू शकता। कच्च्या दुधाचा वापर करणार असाल तर दुधाला उकळी आल्यावर अशी साखर घालायची आणि त्याचबरोबर कोको पावडर। साखरेचं आणि कोको पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कोको पावडर घातल्यावर ती दुधामध्ये अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। कोको पावडर घालून झाल्यावर दुधामध्ये डार्क चॉकलेट घालायचं आणि ते देखील छान मिक्स करून घ्यायचं। दुधामध्ये डार्क चॉकलेट घातल्यामुळे दुधाला चॉकलेटचा फ्लेवर तर येतोच आणि त्याचबरोबर दुधाला घट्टपणाही येतो। तुम्ही हॉट चॉकलेट करण्यासाठी फक्त डार्क चॉकलेटचा देखील वापर करू शकता किंवा तुमच्याकडे डार्क चॉकलेट अवेलेबल नसेल तर दुधाला घट्टपणा येण्यासाठी दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर देखील ॲड करू शकता। आणि जर दुधामध्ये तुम्हाला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं नसेल तर आपण घेतलेल्या सर्व साहित्याचा वापर करून असं हॉट चॉकलेट करू शकता। आपण एरवी केलेल्या सर्व पदार्थांप्रमाणेच हॉट चॉकलेटचा देखील सुगंध घरामध्ये सर्वत्र अप्रतिम दरवळतो। असं गरम गरम हॉट चॉकलेट आणि त्यामध्ये मार्शमेलो घालून मुलांना खायला भरपूर आवडतात। तुम्हाला जर आवडत नसेल तर काय करायचं, हॉट चॉकलेट घ्यायचं, त्यावर अशी कोको पावडर स्प्रेड करायची आणि वरून असं डार्क चॉकलेट घालायचं। गरम गरम हॉट चॉकलेट करून पिण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।